मी 3:30 वाजता उठलोय आणि आता वाजले 4. लेकरांना उठवतोय पण लेकर का उठणार आणि सकाळ रात्री झोपताना म्हणले आम्ही लवकर उठवतो का, कारण की आम्हाला निघायचं गावाकडे. कारण की मी रात्रीच बॅग भरून ठेवलेली. उशाला पण उठले, उशाचं चहा पाणी बघायला लागले, बाटल्या ते भरल्यात, आज निघायचं. हे बघा उठली लगेच उठली, आवाज दिला की उठली लगेच. उठकन पटापटा उरक बाळा. जेवढ्या उन्हाचं होईल तेवढं आपल्याला लवकरात लवकर प्रवास करायचा आहे. आणि आमचा प्रवास कुठून आहे? आमचा प्रवास आहे आज पुण्यातून डायरेक्ट बीड. उन्हाळ्या सुट्ट्या लागल्यात, लय दिवस झालं महाग लागल्या होत्या. पप्पा चला गावाकडे आणि त्यात गावाकडे बांधकाम चालू आहे. आणि मुलीचं पण काहीतरी जन्म दाखल्याचं काहीतरी कागदपत्राचं काहीतरी अडचण आली, ते पण काम करायचं आहे. आणि बांधकाम चाललंय आणि आईचं पण दुखत आहे आणि मुलीचं पण जन्म दाखल्याचं प्रमाणपत्राचं काहीतरी बघायचं आहे, नाव चुकलंय म्हणजे ते पण होईल. आणि उन्हाळ्या सुट्ट्या पण होईल आणि लेकरांचा पण एन्जॉय होईल म्हणून तेवढाच उन्हाळ्या सुट्ट्याचा. तर आता निघालो होतो आम्ही आज. आणि आपला आजचा प्रवास कसा होणार आहे, कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम येणार आहेत हे आता आपल्याला रोडला गेल्याशिवाय कळणार नाही. कारण की आता वाजलेत 4. अजून किती टाईम लागतो उरकायला ह्यांना काय कळणार नाही अजून. आता चला बघूत आपण काय काय आपल्यासोबत घडतंय, काय होतंय ते. तर चला व्हिडिओ बघायला विसरू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. तर चला आता सुरुवात करूत. आता अजून भरपूर आवरायचे, अजून कपडे पण नाही घातले मी अजून. तर चला मित्रांनो, अजून तयारी करायची आम्हाला. अजून शरीर पटकन आंघोळ कर बाळा. आंघोळ केली की लगेच म्हणलं पूजा करून घ्यावा, तुळशी मातेची पूजा करत, रिक्षाची पण पूजा करत असतो. म्हणलं आज लवकरच झाले सगळं, पूजा केल्याशिवाय आपल्याला काय निघायचं नाही. पूजाचं आंघोळ लवकर केली की मी दरवेळेस पूजा करीत असतो. आणि पूजा झाली, आता बाकीचं पण आवरायचं नाही. तरी आम्हाला 1.5 तास लागला आवरायला. पूजा करायला सगळं झालं, आता आवरलंय. शरू बसली, सिद्धू उठलाय आमचा. हे बघा आलू मुलं बासा चड्डी घालतोय, लाईट लावली, सामान ते सगळं घेतले, बॅग सगळं घेतलं सामान. उशा चला दादा, उन्हाळ्याचा आजचा प्रवास कसा होता ते आपण सगळं डिटेल बघूत आज. चला. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. आता आलो आम्ही वाघोलीच्या पुढं. आता वाजले 6:05 झाले. बरोबर 5:05 निघलो होतो. माझा अंदाज होता की वाघोलीमध्ये 6 वाजेपर्यंत पोहोचावं. वाघोलीमध्ये 6 वाजेपर्यंत पोहोचलो. आता वाघोलीच्या पुढं प्रवास सुरू केला आहे. कमी आता शिक्रापूरच्या पुढं आलो करून आम्ही अजून नाही वाटतं. लोणीकंच्या आसपास येतात. आता पुढचा प्रवास चालू आहे अजून आपला. होगा ना लवकर, वाटलं नाही एवढं लवकर होगा म्हणून. थोडा टाईम लावायला पाहिजे होता होगाला. म्हणजे रस्ता अजून मी लांब कट केला असता. शनिदेवाचं दर्शन झालं सगळं एक अंडे कमी जाते म्हटलं त्याच भरता येईल. तर आता इथं ऑनलाईन म्हणून नगरच्या पुढं आल्यानंतर नगरच्या पुढं नगरचा आता एक काणी संपली बोललो, तिसला पंप बोललो, गॅस भरता येईल थोडाफार. आता किती गॅस बसते ऑनलाईन बसतात का गॅस पैसे ते भेटते बघा. हा आहे ते तर आहे. किती रुपयाचं बसते ते बघू. गाडी पण एवढी गरम झालेली नाही आहे. 190. चला चला बसा पटकन चला. तर आता वाजले 7:15 झालेत आणि उशा म्हणले काहीतरी नाश्ता पाणी करून. तर नाश्ता पाणी म्हणले की काय करत, आपले फेमस असतं नाश्ता पाणी. कुठलं दाखवत तुम्हाला काय उशा? खेकडा म्हशी. नाद सिद्धू काय करतोय? अरे बापरे, बिटर पण खेकडा पाहिजे खायला लागलाय काय. खातावरचं मी वडा बांधतो गरम करून तुम्हाला अजून. ना काय म्हणले? काही नाही, चला झालं ना, सुरू झालं ना पटकन. कुणाचा? बादशाह. चिंचवड मधून निघाल्यानंतर कमीत कमी आम्ही 90 ते 100 किलोमीटर आल्यानंतर नाश्ता पाहायला थांबलो. कारण की उषा म्हणली मला खूप भूक लागली. खूप लागल्या म्हणल्यानंतर म्हणलं थांबाच लागून कुठेतरी. थांबलो तर पुढचा प्रवास करायचा आपल्याला. आता सुप्याच्या थोडं अलीकडे आलोय आणि तेवढाच पोलीस आले. घ्या म्हणले साईडला गाडी. लगेच इन्शुरन्स बघितला, इन्शुरन्स अपडेट झाला नव्हता. मग त्यांना लगेच मोबाईलमध्ये PDF फाईल होते, त्यांना दाखवले. इन्शुरन्स ठीक आहे म्हणले, पण पासिंग नाही झाली म्हणले गाडी. म्हणलं पासिंगची डेट आलेली म्हणलं, डेट दाखवू का म्हणलं.
एजंटला फोन लावले लगेच एजंट म्हणला तारीख आलेली आहे म्हणला पुढल्या हप्त्यात तारीख आहे म्हणला. ठीक आहे म्हणला. तो म्हणला पुन्हा आला TP पैसे आला कारण की दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आपल्याला TP लागतो. मी म्हणलं TP दाखवा. म्हणलं TP नाही हो सर म्हणलो काय इमर्जन्सी आली निघालो म्हणलं. शेवटी दंड भराच लागला. दंड किती भरला काय भरला हे सांगणच तुम्हाला मी. पण TP काढली असती परवडली असते असं वाटतंय मला. काय करावं जाऊ दे आता होत असतील चुका आपल्याकडून काय ना काय. पण कधी गाडी अडवली नव्हती या रोडला माझी पण फर्स्ट टाइम गाडी अडवली. काय सांगावं. चला आता बघू काय होतंय पुढं. चल काय काय घेतलंय जेव्हा लागतं लेकरांसाठी काहीतरी. हां चला. तर मी माझ्या लक्ष्मीसाठी घेतलाय गजरा झुमका. कसा झुमका. आणि या घरातल्या लक्ष्मीसाठी ए चला बसा. खायला आणले काय खायचं ते खाऊन टाका पटापटा. नमस्कार. आता नगर पास केलंय आणि नगर पास केल्यानंतर मिलिटरी कॅम्पच्या पुढे आल्यानंतर मधल्या मार्गे आपण जो कडाष्टे जामखेड मार्गे जातो तो रस्ता ऑलमोस्ट बराच तयार झालाय. कारण की मिलिटरीचा कॅम्प सुटल्यानंतर हा रस्ता असा लागलाय. तर हा रस्ता कुठपर्यंत चांगला आहे. काय काय ठिकाणी असं वाटतंय कारण की समोरच काहीतरी काम चालू आहे वाटतं दिसतंय काहीतरी. हे बघा जिथे जिथे ब्रिजचे काम आहेत काही काही त्या ठिकाणी काम झालेलं नाही आणि जे रस्ता आहे प्लेन त्या ठिकाणी काम झालेलं आहे. आता कुठं कुठं रस्ता आपल्याला खराब लागतो आणि कुठं चांगला लागतं हे आपल्याला कळलंच. आता सुरुवात तर झालीच चांगली आणि सुरुवात चांगली झाल्यापासूनच झाली सुरुवात खराब रस्त्याला. तर आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो का कारण की डिझेल घेत होतं. भावाने फोन केला मला म्हणलाय आपल्या गावाकडे डिझेल पंप बंद झालेत म्हणला. पेट्रोल पंप बंद झालेत म्हणला. तू येताना डिझेल आण किती पण आण म्हणला बसन तेवढं. आता बसन तेवढं किती घेणार माणूस 3 4 5 6 बाटला घेतल्या. आता बघूत काय होतं पुढं. आता नाही घेणार आता बसेल तेवढं. आणि चला मग थोडं पेट्रोल टाकताना गाडीत पेट्रोल पण टाकले आणि सिद्धू आमचा बसला खेळत कोणासोबत ते कुत्तूसोबत. तर आता निघायचं पटकन गाडीचं हलकाही नाही नॉर्मल आहे. नॉर्मल आहे हां. तर पुढे पटकन जाते. तर चला वर का पटकन आता कड्या आष्टीच्या मध्ये आता आणि गाडी थोडी मोठं गार होऊन द्यावात. थोडी आहे गरम पण म्हणा तेवढी गरम झाली नाही गाडी अजून. उन्हाळा असून गरम झालं नाही. टायर थोडे गरम झालेत म्हणलं थोडे गार होस तर थांबता येईल जरा. तिने टायरचं टेम्परेचर जरा प्रमाणात आहे सारखंच आहे कमी जास्त नाही काही. मग आता चला म्हणलं आता गार झाडी चिचाच्या झाडाखाली थांबलो आहे. मस्तपैकी दाट सावली. इंजन पण बोनट ओपन केलं म्हणलं तेवढं थोडंसं गार होईल. तर येताना लेकरांना थोडं खायला आणलं होतं आणि टरबूज कुठे उशा घेतलेलं हां टरबूज ठेवले जरा गार करण्यासाठी ओल्या कपड्यामध्ये. त्यावर उशा म्हणले काय असं नाश्ता पाणी करूत आणि पुढे झाल्यानंतर जेवण करूत म्हणली. आणि सिद्धूला पण जरा गार होईल म्हणले. ए बाळा कुठं चालला तू खाली बस. त्याला आता थोडं नाश्ता पाणी करतो थोडं गार खातो जरा. कसं पाणी आणि थोडंफार गार खात राहिलं ना मी कसं ऊन लागत नाही दुसरं काय नाही. चला गाडीला पण थोडं सावली देऊत थोडं गार करत गाडीला पण. चला थोडं नाश्ता पाणी करतात मस्तपैकी. आता थोडं गार झाले जरा गाडी पण गार झाली बघा. हात लावून दाखवतोय बघा आहे का नाही. हे बघा पूर्ण गाडी नॉर्मली जरा टेम्परेचर कमी झाले. आता चला निघत पुढं आणि पुढे गेल्यानंतर अजून पुढे तरी थांबता येईल. टायर पण जरा झालेत नॉर्मल ऑलमोस्ट गार झालेत. चला तर जामखेडच्या अगोदर थांबलो होतं तिथं काय सीएनजी भेटलं नाही म्हणजे की संपला होता तिथं. मग आता जामखेडच्या पुढं आल्यानंतर जो आपला बीडला रस्ता जातो त्या रोडला एक सीएनजी. आता इथं जर नाही भेटला तर मग डायरेक्ट गावाकडं कशावर पेट्रोलवर. तर आता लाईन तर लागलेली आहे इथं. तर बघू तर आमचा गालू मुलं बादशा बघा काय करतं जोळेमध्ये झोपला. ए पिल्लो इकडे बघ हाय कर हाय बा. आमचा सिद्धू पण हाय करायला शिकला आता. गाड्या पुढं सरकत आहेत. मला वाटतं सीएनजी भेटत. वाव गाड्या पुढं सरकत आहेत. तुम्हाला पुढे चालले आहेत हे बघा चालल्यात गाड्या पुढं. वाव अति सुंदर. हा क्षण लय भारी आहे कारण की एक गाडी पुढे चाललेली आहे. तर आम्ही पण पुढे जाऊ थोडं. अहो वाव अजून एक रिक्षा आपल्या पुढं आहे. आपण तिथं थांबलो नसतो तर आपण आतापर्यंत पुढं असतो कारण की आपल्या तिथं 15-20 मिनिटं बिन कामाची व्हायला गेले आपले. चला आता बघू काय होतं इथं ते. काय आलं लागलेले रडाला. लाईट गेली त्यामुळे बंद झालं पंप का मिळच लागा ना का वसरून काय कळायला. आता बघू कमीत कमी पाऊण तास होत आलाय. तुम्हाला मी लाईन दाखवतो हे बघा पूर्ण लाईन
पाडे भाग आली इकडं. दिसतं का शेवटचा रिक्षा बघा, तिथपर्यंत लाईन आली. पण अजून काही नाही का सुरू केलं नाही अजून गॅस. लाईट गेली का काय झाली का वेळ लागा नाही. काही गाडीमध्ये लेकरं नाही काय नाही, बायको नाही, कुठे नाही, कुठं बसले तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे झाड दिसतं का, हे झाड कशी बसले ते म्हणजे झाडच नाही पंपावर. एवढं लांब बसवलं त्यांना. तर किती वेळ लागतंय काम आहे बघू. तर फायनली थांबण्याला फायदा झाला, लाईट आली. हा थांबण्याला फायदा झाला. अर्धा 1-पाऊण तास गेला, कमीत कमी 1 तास गेलाच सहजा. फायनली लाईट आली. आता लागण नेमकं तोंडाला गाडी आली आणि लाईन बंद झाली. झालं का नाही आराम थोडाफार. तर फायनली CNG भरलाय. हे बघा हे पंपावर होतं आणि आमच्या गालू मुलं बादच्या झाडाखाली बस. अयो संपलं का पाणी. संपलं कसं गेलं सिद्धू. गार पाणी. तर फायनली गाडी सावलीला लावली इथं. पर आता घाटाच्या वर आलोय. इथे एक हॉटेल आहे बघा, कावेरी हॉटेल. तर इथं आता जेवण करायला थांबलो आम्ही. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकचं पोस्टर आहे, त्याला म्हणलं जेवण करत. आता भूक लागली, गाडी सावलीला लावली, ऑर्डर दिली. आता येईनच ऑर्डर, तोपर्यंत मोबाईल चार्जिंग लावतो. तर आता जेवण केलं आम्ही आता. आणि मुलगी म्हणली जेवताना तुम्ही व्हिडिओ नाही काढला. काय नाही काढला की त्यामागं पण एक रहस्य आहे. काय रहस्य आहे की मोबाईल चार्जिंग लावला होता आणि गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग होत नव्हता, काहीच 10% पुढे जातच नव्हता. मग इथं हॉटेलवर काय केलं, स्विच ऑफ केला, ओल्या कपड्यात गुंडाळला मोबाईल. नंतर मग चार्जिंगला लावला, नंतर मग चार्जिंग झाला. मग आता किती झालं, 80% झालं. तर गालू मुलं बादशाह बघा कसं झोपलाय. या छोटंसं बाळ आहे आमचं, येवलूचं पिल्लू पाण्यात बसले पाणी पित. तर चला आता आम्ही निघालो पुढं. आता कसं पोट भरलं ना तुझं. जेवण बाहेर होतं पण रोट्या बाहेर होत्या, रोट्या तेच करणं आता. तर चला मित्रांनो, आम्ही आता हे झोपणार आहेत. आता मला रिक्षा गाडी चालवायची. आता दमानेच जायचं. आता अंतर जवळ आले आपलं. आता रोड पण चांगला आहे. आता चला आता किती वेळ लागते बघूच जायला. आज नवीन रस्त्याने आलो, पूर्ण घाट. ह्या रस्त्याने ह्यासाठी आलो, झाडं भरपूर गरम नाही वाटणार, त्यामुळे मार्ग होता तो पण हा जरा जवळ आहे. 10 किलोमीटरचा फरक पडतो ह्या रस्त्यातून त्या रस्त्यामध्ये. सध्या का मागे लावला रस्ता चांगला आहे, जरा भीतीचा रस्ता आहे. नाही वाटतं एकतर काही दिसत नाही, वाहन गेलं. मोकळा रस्ता एकदम सुनसान. हे बघा इथं सावध आणलेले, इथं बिबट्या वावरते, बिबट्या. तर निरगुडे मार्ग येताना, निरगुडे नंतर एवढा रस्ता खराब आहे, कमीत कमी 5-6 किलोमीटर तरी रस्ता खराब आहे एकदम. म्हटलं माझं सुद्धा मार्ग गेला असतो, परवडला असतं. चला आलो आता फायनली कारखान्याच्या पुढे आलो. आता राजुरीच्या आसपास हायवे रोडला लागलो, एकदम जवळ जातात. तर फायनली आलो आता आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात. हे आमचा बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज. तर सिद्ध उठला का नाही. ते म्हणताय आजी आणि आजोबा आल्याशिवाय मी काय घरात जाणार नाही. तर हे आमचं घर. 100 वेळा खूप झाले. अण्णा आले, अण्णा. वाघ आला, वाघ. दादा बघ, वाघ आलाय. बघितलं का. बघ 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 बघ. आवाज ऐकत होते.
कोण सिद्धू ऐकत आहे का? उठलं नाही काय उठलं नाही आ गया दिल चुराने को आ गया सिद्धू दिल चुराने आ गया. चल आवाज आला त्याला नको धुईन